लग्नाच्या दिवशी सर्व पाहुण्यांसमोर अचानक नवरी रहस्यमयरित्या गायब झाली आणि तिचा कुठलाही मागमूस लागला नाही. त्यामुळे वर दोन्ही कुटुंबे आणि संपूर्ण गाव हादरून गेले. अनेक अफवा पसरल्या. पोलिसांनी वर्षानुवर्ष शोध घेतला, पण काहीच निष्पन्न झाले नाही. अखेर 10 वर्षानंतर एका जुन्या डायरीत आणि विसरलेल्या पुराव्यातून धक्कादायक सत्य समोर आले, की नवरीने स्वतःहून पळ काढला नव्हता, तर एका मोठ्या कटाचा ती बळी ठरली होती. आणि हे सर्व ज्या व्यक्तीवर सर्वाधिक विश्वास होता त्यानेच रचले होते. हे सत्य समोर येताच अनेकांचे मुखवटे फाटले. जुन्या जखमा पुन्हा उघडल्या आणि एका कुटुंबाचा दहशतभराचा आधार संपला. पण शेवटी उरला तो फक्त एकच प्रश्न. जर हे सत्य त्या दिवशी समोर आलं असतं, तर कित्येक आयुष्याची दिशा बदलली असती का? डायरीतील प्रत्येक पान उलगडताच धक्कादायक रहस्य समोर येऊ लागली. नवरीने लग्नाच्या आदल्या रात्री तिच्या जीवाला धोका असल्याची नोंद केली होती, पण तिच्या इशाऱ्याकडे कुणीच गंभीर्याने पाहिले नव्हते. तपास पुन्हा सुरू झाला आणि 10 वर्षापासून शांत बसलेले काही लोक अचानक घाबरू लागले. जुन्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक छोटासा तपशील संपूर्ण केसची दिशा बदलून गेला. त्या रात्री नवरीला शेवटचे पाहणारा माणूसच खरा सूत्रधार असल्याचे पुरावे मिळू लागले. पण पोलीस त्याला अटक करण्यासाठी पोहोचताच तो रहस्यमयरित्या गायब झाला. आणि त्याच वेळी एका अज्ञात नंबरवरून वराला एक फोन आला. समोरून फक्त एकच आवाज आला, "ती अजून जिवंत आहे. पण तिला वाचवायचं असेल तर उद्या मध्यरात्री एकटाच ये." वराने पोलिसांना काहीही न सांगता मध्यरात्री ठरवलेल्या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला. कारण 10 वर्षापासून ज्याची तो वाट पाहत होता, ते सत्य आता त्याच्या हाताच्या अंतरावर होते. जुन्या ओसाड वाड्यात पोहोचताच त्याला भीतीवर नवरीचे जुने फोटो, वर्तमानपत्राची कातरणे आणि अनेक गुप्त नकाशे दिसले. अचानक मागून कोणीतरी त्याच्या डोक्यावर वार केला आणि तो कसाबसा वाचवला आणि एका बंद खोलीचा दरवाजा उघडताच त्याच्या डोळ्यावर विश्वास बसला नाही. समोर बसलेली ती हुबेहूब त्याच्या नवरीसारखी दिसत होती. पण तिच्या चेहऱ्यावर भीती आणि वर्षानुवर्षाच्या कैदेच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. ती थरथरत म्हणाली, "मी इतकी वर्ष तुझी वाटच पाहत होते, पण मला इथून बाहेर पडू दिलं नाही." इतक्यात त्या वाड्याचे दिवे अचानक बंद झाले. बाहेर गोळीबारांचा आवाज घुमला. पोलीस आणि गुन्हेगार आमने-सामने आले आणि अंधारात खरा मास्टरमाइंड स्वतःचा चेहरा उघड करत म्हणाला, "आजपर्यंत तुम्ही ज्याच्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवला, तोच या संपूर्ण कटाचा सूत्रधार आहे." खरा सूत्रधार समोर येताच वराच्या पायाखालची जमीन सरकली. कारण तो दुसरा-तिसरा कोणी नसून त्याच्या स्वतःच्या कुटुंबातील अत्यंत विश्वासू व्यक्ती होती. जिने संपत्ती, सूड आणि एका जुन्या रहस्यासाठी हे संपूर्ण कारस्थान रचले होते. नवरीला लग्नाच्या दिवशी बेशुद्ध करून एका दुर्गम फार्म हाऊसमध्ये कैद करण्यात आले होते. बाहेरच्या जगासाठी ती मृत किंवा बेपत्ता असल्याची खोटी कथा पसरवण्यात आली. 10 वर्षापर्यंत तिच्यावर सतत नजर ठेवली गेली. तिच्या प्रत्येक हालचालीवर बंदी घालण्यात आली आणि तिला जगाशी संपर्क साधू दिला गेला नाही. पण तिने हार मानली नाही. तिने गुपचूप डायरीत लिहित राहून प्रत्येक सत्य, प्रत्येक चेहरा आणि प्रत्येक पुरावा जपून ठेवला. अखेर त्या डायरीतील शेवटच्या पानावर लिहिलेल्या गुप्त ठिकाणामुळे वर आणि पोलीस योग्य वेळी तिथे पोहोचले. कैदेतून तिची सुटका होताच सूत्रधार पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र त्याच्या साथीदारापैकी एकानेच भीतीपोटी सर्व गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी संपूर्ण जाळं उद्ध्वस्त केलं. पण चौकशी दरम्यान आणखी एक धक्कादायक सत्य समोर आलं. या कटात फक्त एकच व्यक्ती नव्हती, तर अनेक प्रभावशाली लोक सहभागी होते, ज्यांनी वर्षानुवर्ष पुरावे नष्ट केले. साक्षीदारांना गप्प बसवलं आणि सत्य लपवलं. आता खरी लढाई सुरू होणार होती. कारण न्यायालयात प्रत्येक पुरावा सिद्ध करावा लागणार होता. आणि शेवटी नवरीने थरथरत्या आवाजात न्यायाधीशासमोर अशी एक गोष्ट सांगितली, की संपूर्ण न्यायालय काही क्षणासाठी स्तब्ध झालं. न्यायालयात नवरीने शांतपणे सांगितले, की ती 10 वर्षापूर्वी गायब झाली नव्हती, तर तिचे अपहरण करून तिला जबरदस्तीने कैद ठेवण्यात आले होते. तिने प्रत्येक दिवस मोजत जगण्याची आशा जिवंत ठेवली होती आणि योग्य वेळ येताच सत्य बाहेर आणण्यासाठी तिने गुप्तपणे पुरावे जमा केले होते. तिच्या कबुली जबाबानंतर न्यायालयात सादर झालेत जुने व्हिडिओ, फोन रेकॉर्ड
बँक व्यवहार आणि डायरीतील नोंदी एकमेकांशी जुळू लागल्या. आरोपीचे वकील सतत बचाव करण्याचा प्रयत्न करत होते, पण प्रत्येक प्रश्नाला तिच्याकडे ठोस उत्तर आणि पुरावा होता. शेवटी मुख्य आरोपीचा सर्वात जवळचा साथीदार सरकारी साक्षीदार बनला आणि त्याने संपूर्ण कट उघड केला. त्या कबुली जबाबानंतर न्यायालयाने सर्व आरोपींना दोषी ठरवले. 10 वर्षापासून अन्याय सहन करणाऱ्या नवरीला अखेर न्याय मिळाला. दोन्ही कुटुंबाच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते दुःखाचे नव्हते, तर सत्याच्या विजयाचे होते. वराने तिचा हात पुन्हा एकदा सगळ्यांसमोर धरला आणि म्हणाला, "आपलं लग्न 10 वर्षापूर्वी थांबलं होतं. आता आपल्या आयुष्याची खरी सुरुवात होते." त्यानंतर काही महिन्यांनी साध्या पद्धतीने दोघांचं लग्न पार पडलं. पण लग्न समारंभ संपताच पोलीस अधिकाऱ्याला एका अनोळखी व्यक्तीकडून एक सीलबंद लिफाफा मिळाला आणि त्यात लिहिलं होतं, "ही कथा अजून संपलेली नाही. खरा मास्टरमाइंड अजूनही मोकाट आहे." तर भेटूया पुढच्या पार्टमध्ये. व्हिडिओ